कसारी खोऱ्यातील एक नामवंत असा लेजंड अष्टपैलू खेळाडू जहीर नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर कोटकर. गजापूर 11 गजापूर संघ वर्सेस कर्जतू 11 संघ. संतोष पाटील यांच्या अधिपत्याखाली खेळणारा हा संघ. क्या बात है. गुडनाड एक तमाशा देख. चेंडूची वापर येतोय पहिल्या चेंडूवर दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय गजापूर 11 वर्सेस कर्जूसी 11 दरम्यान. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल का, चेंडूला प्रोटेक्शन पण चांगलं, रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. संतोष पाटील यांच्या अधिपत्याखाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय कर्जूसी 11 संघ. संतोष मगदुम. परंतु मित्रांनो या कर्जूसी गावचं भाग्य आहे, कारण अवघ्या 9 वर्षाचा मुलगा अर्णव मगदुम आपल्या नावाचा झंझावती वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. डीजे धन्यवाद डीजे. तर आम्ही आयोजन संयोजन श्री ठाणोबा विठलाई स्पोर्टच्या सर्व प्रतिनिधींना विनंती करतो. गणेश गायकवाड जरा प्लीज खेळाडूंना थोडंसं जरा चौफेर पसरवा, सामन्याला विलंब होऊ नये यासाठी तुम्ही सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. आता मात्र संतोष वरेकर चेंडूकडे पाहतच राहिले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता एक धाव घेण्यात सफल फलंदाज जहीर. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती आपण धावा पाहू 19. सन्माननीय आदरणीय गणेश लाळे साहेबांच्या गुणलेखकाचं आजचा तख्ता आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. फ्लाइट शॉट. चेंडू जातोय सीमा पार. छोटा बॅकेट बडा धमाका. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय बाबासाहेब पाटील. बाबासाहेब मगदुम. चला आदरणीय सन्माननीय मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा तेजस पोळ या आपण मुख्य व्यासपीठावरती आपली आवर्जून आतुरतेने वाट पाहते कमिटी. चांगला चेंडूचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ स्पेसचा बाबासाहेब मगदुम गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा बैठक शॉट आपण पाहतोय. चेंडू चांगलं प्रोटेक्शन चेंडूला पाहायला मिळतंय. संतोष पाटलांचा आवाज पहा. चौफेर या ग्राउंड वरती घंगावतो की काय असाच त्यांची एनर्जी पाहायला मिळते.
आणि आता मात्र खेळ संपुष्टात येतोय. झहीर बॅक टू दी डग आउट. डीजे अजिबात टाइम स्पेंड करायला कोणालाही देऊ नका प्लीज. टायमर मध्ये कन्सिडर कोणाला केलं जाणार नाही, याची नोंद घ्या. बैठक शॉटची नजाकत पेश करताना आपल्याला पाहायला मिळतो ताहीर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहत असताना चेंडू मात्र होतोय सीमा फरार. येतोय हा दमदार चौकार. गुटनाडेक तमाशा देख. चेंडू जीवावर येतोय हा दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे. धावपलकावरती धावा आपण पाहतोय. 43 धावा, 43 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 43. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिली तर सर्वात मोठी उच्चांक गाठणारी धावसंख्या गजापूर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थर्ड मॅचच्या रिझल्टला चेंडू जातोय. चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक येईल अध्यक्ष चषकचा दर्जेदार चौकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रतिनिधित्व करणारे करोडगावचे सुपुत्र प्रदीप वीर सरांना विनंती करतो, सर आपण मुख्य व्यासपीठावर या. चेंज ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू बीट करून यष्टीरक्षक संतोष पाटलांच्या हातात विसावला. संतोष पाटलांचा अनुभव, त्यांच्या मनात कुठेतरी लागलेली चणचण मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटला अविरत झोकून देणारा हा खेळाडू म्हणून संतोष पाटील आपणाला करंजोशीचा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. संतोष पाटलांचा कानमंत्र आणि गोलंदाज रोहन पाटलांचं तंतोतंत पालन, दोघांचं समीकरण मात्र एकमेव एकजीव होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय प्रदीप वीर आणि पोळबंधू आपणास विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रतिनिधित्व करणारा, राजसाहेबांच्या विचारावरती प्रेरित राहणारा तरुण आपणाला पाहायला मिळते. होईल का झेल
हे मात्र संभाव्य आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं जरूर, परंतु एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जेशन करण्यात सफल ठरला फलंदाज सागर. सन्माननीय करंकुळे गावचे सुपुत्र, रिव्हर्स स्वीपचा फटका आपण जरूर पाहिला. तेजस पोळ साहेबांचा शुभ सन्मान, मानाची सन्मानाची अभिमानाची मायेची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आपणाला पाहायला मिळते. सन्मान चिन्ह देऊन केलं जाईल. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमापार, येतोय दर्जेदार, आणखीन दर्जेदार षटकार. धावफलकावरती धावा आपण पाहतोय अब तक 56. 18 चेंडू 56 धावांची प्रहारी खेळी आपल्याला पाहायला मिळते गजापूर 11 संघाच्या या फलंदाजांच्या माध्यमातून. आग उगणारी फलंदाज झहीरची पाहिली आपण. सन्माननीय प्रदीप वीर साहेबांचाही शुभ सन्मान गणेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मानाने विद्यमानाने केला जातोय. अध्यक्ष चषक 2026च्या या पर्व चौथा दरम्यान समसमत सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. अवकाशात पाहायचंय बॅलन्स अनकन्व्हिनियन्स त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून आपल्याला कळत होतं. चांगले रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता आपल्याला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 57. वैयक्तिक सागर धावसंख्येवर खेळतोय 14 धावसंख्येवरती, आणि ताहिरची धावसंख्या जर पाहिली तर 22. 4 चेंडू 22 धावा. आता मात्र दिशाहीन करण्याचा प्रयत्न. गुडनाट एक तमाशा देख, चेंडू सीमा पार, येतोय हा दर्जेदार अध्यक्ष चषकचा षटकार. झेल होतो की काय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 65. 65 रन्स. अजूनही 3 चेंडू शेष पाहायला मिळतील या षटकातील. आणखीन एक तमाशा देखवाली नजाकत, दोन्ही कक्षाला सलामी देणारा हा येतोय ताहिरच्या बॅटमधून दमदार षटकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 71. रिव्हर्स स्वीपचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये शर्यत लागले आणि चेंडूने मात्र शर्यत जिंकली. चेंडू सीमा पार, येतोय आणखीन एक चौकार.
लढत एक मोठी मॅच, महत्वाची मॅच अर्थातच आरसीसी गवळेवाडी आणि त्यांना फाईट करतील श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ. कोमलताई पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. छापाईचा कॉल आणि येस टॉस जिंकलाय तो श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघाने. निर्णय काय असेल? फलंदाजी करू. येस फलंदाजी स्वीकारली आहे. अगदी काय सांगाल, मगाशी काही बोलायला भेटलं नाहीये, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन नक्कीच अध्यक्ष चषकचं चांगलं असतं. यावर्षी पण काहीतरी नवीन फेटा बांधून त्यांनी काहीतरी नवीन केलंय चालू, तर चांगला प्रयत्न होता. अध्यक्ष म्हणलं आगळं वेगळं नियोजन असणारच. काही काय सांगाल अध्यक्षांच्या बद्दल आणि असोसिएशनच्या बद्दल आपण काय सांगाल? अध्यक्षांबद्दल तर मी नेहमीच पॉझिटिव्ह बोलत असतो, कारण की हा अध्यक्ष आहे म्हणून आपलं असोसिएशन चालू आहे. नाहीतर एवढं तळागाळाला जाऊन कोण काम करू नाही शकत. यस पश्चिम महाराष्ट्रातील दमदार आणि डॅशिंग अध्यक्ष म्हणून ओळखलं जातं संदीपजी चाळके साहेबांना. त्यांचा देखील पुन्हा एकदा कौतुक केलं जाईल. आणि आमच्यासोबत जोडलेले आहेत आरसीसी गवळेवाडी संघाचे संघनायक. टॉस हरलाय की प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आंबाडे संघाने घेतलाय. गोलंदाजी करायची आहे. किती धावापर्यंत रोखू शकाल? कम से कम आम्ही त्यांना 30च्या आसपास रोखायचा प्रयत्न करू, कारण का 3 ओव्हरची मॅच आहे, ते आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्कीच आपल्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ वन द टॉस आणि इलेक्टेड बॅट फास्ट. धन्यवाद. अनिकेत कांबळे गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि त्या प्रहारानंतर पहिल्या दावेचा श्रीगणेश प्रारंभ होताना आपणाला पाहायला मिळाला. चांगला स्पेल मात्र जरूर पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या पाठे पाहतोय आपण यष्टीरक्षक मिलिंद कांबळे आणि जहीर मालदार आणि ताहिर मालदार हे दोन्ही गावावरून आलेले प्लेयर आहेत. क्रिकेट बद्दलचं असणारं गावाची अस्मिता जपणारं. हॅलो, त्यांचं कौतुक करावं लागेल. हॅलो, सन्माननीय आदरणीय सुभाष करंडे दादांचं या सकाळच्या सत्रापासून आगमन झालंय. कायम या तरुणाईच्या पाठीवरती मायेचा हात ठेवणारं व्यक्तिमत्व म्हटलं. चेंडू अवकाशाला आहे, ताहीर चेंडू खाली आहे आणि जहीर सुद्धा आहे. होईल का ते कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळत आहे. ताहीर जहीर 450 किलोमीटरहून आलेले आहेत. गजापूरचं नाव आणि गजापूरच्या नावाच्या या खेळाच्या पटलावरती अग्रगण्य ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणारा हा खेळाडू म्हटलं तर ह्या जोडगोळीचं कौतुक करावं लागेल. जाहीर आणि ताहीर. ताहीर पहिल्या विकेटचं पतन. सक्सेसफुली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय. गोलंदाज अनिकेत कांबळे आणि ज्याने झेल टिपलाय मिलिंद कांबळे, त्याचंही कौतुक करावं लागेल. आणि आता फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आपण पाहतोय संतोष पाटील, स्वयं संगनायक. संतोष पाटीलचं आम्ही खेळी पाहिली, त्याचे झेल सुद्धा पाहिले होते. पहिल्या चेंडूवरती प्रहार. ताहीर चेंडू खाली आहे. ताहीर कडून ती चूक होणार नाही, कारण ताहीर झेल टिपण्यामध्ये माहीर आहे, हे मात्र दाखवून दिलंय डीजे.
आणि आदिवासी सॉन्ग तारपाचा एक झलक सबसे अलग आपणाला दाखवली, त्याबद्दल डीजेवाले दादासाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात. आता स्ट्रेटला मारलेला फटका आहे, चेंडू खाली ताईर आहे. ताईर सहजरित्या चेंडू सोडणार नव्हता, परंतु गजारपूरकरांनी ही तर सागरच्या हातातून चूक झाली. आणि प्रामुख्याने ताईर, शाहिदभाई आणि मलिक विशाळगडावरून या सामन्याचा आस्वाद घेत असणार. मंगेश पाटील यांचं सुद्धा आगमन या सामन्यादरम्यान आम्हाला पाहायला मिळालं, परंतु ते कुठून मागच्या साईडने आले आम्हाला कळलंच नाही. जर्सी क्रमांक 06 परिधान केलेला हा खेळाडू आपल्याला मंगेश पाटील पाहायला मिळतोय. आणि मंगेश पाटील फक्त आवाजावरून कळला मंगेश पाटील आहे म्हणून, नाहीतर आत्ताचा सध्याचा तुझा रवैया पाहता तो मंगेश पाटील पूर्वीचा वेगळा आणि आत्ताचा वेगळा दिसतोय. संजय पाटलांचा सुपुत्र प्रचार दौऱ्यामध्ये दंगता न सोडता मी माझ्या गावाची एकनिष्ठ, हे मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. शांत संयमतेने खेळ करून आपल्या गावाची लौकिकता जपणारे हे सर्व खेळाडू गजापूर 11चं प्रतिनिधित्व करताना त्यांना एक सितारा सापडलाय, तो म्हणजे सागर कोटकर. आणि मंगेश पाटील 4 व्हीलर घेऊन आलेत म्हणजे ट्रॉफी घेऊन जायच्या इराद्यानेच आलेत, असं मात्र चरित्र पाहायला मिळतं. संध्याकाळी नंबर मारल्यावर आधी कित्येक जणांचे सायलेन्सर निघतील याचा अंदाज लागता येत नाही, कारण चषक अध्यक्षांचं आहे. आणखीन एका विकेटचं होत आहे पतन. डीजे तारपा. अध्यक्ष चषकासाठी या प्रथम क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे, अगदी कुमारी कोमलताई सुरेश पाटील आणि सुरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून हे चषक लावले, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवलीत. आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. धन्यवाद. खरोखरच या अध्यक्ष चषकाची अस्मिता जपताना आपणाला पाहायला मिळत आहे माणगावचे सुपुत्र सुरेश बंडू पाटील आणि त्यांच्या कन्या कोमल सुरेश पाटील आदी मान्यवरांचा शुभ सन्मान अध्यक्ष संदीप चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत गणेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते कोमल सुरेश पाटील या जिजाऊच्या लेकीचा शुभ सन्मान होतोय. जरा टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करा. तुतारीचा ब्रह्मनाद या आजच्या अध्यक्ष चषकाला आपणाला सकाळपासून पाहायला मिळतोय आणि हा ब्रह्मनाद कायम शाहूवाडीकरांच्या कानात गुंजत राहणार, त्यात तीळ मात्र शंका नाही. सुरेश बंटू पाटील दादा, आपण अमूल्य वेळ देऊन आपल्या कन्येला सोबत घेऊन आलात, कारण मी समाजहिताचं जे कार्य करतो ते माझ्या मुलांनी सुद्धा पाहायला हवं. तुमच्या त्या निस्वार्थपणाच्या कार्याला आमचा सलाम आणि आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं
आयोजन संयोजन कमिटी आणि मी समालोचक राज कस्तुरे मनस्वी हार्दिक स्वागत आभार अभिनंदन व्यक्त करतो. आणि डीजेवाले दादाचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेल, कारण स्वर्गीय सिंगर बाल्या सिंगरचं गाणं तो नाद ऐकवलास त्याबद्दल, त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचं तू काम केलंस त्याबद्दल तुझंही खूप खूप आभार. चला, श्री ठाणोबा विठलाई स्पोर्टचे जेवढे प्रतिनिधी आहेत सर्वांनी मुख्य व्यासपीठावर या. अध्यक्ष साहेब आणि तुमचे परममित्र प्रसाद सुतार आणि गणेश गायकवाड आणि उमेश सुतार आतुरतेने वाट पाहत आहेत. बाकीच्यांची नावं अपरिचित आहेत. किरण शिंदे आहे साथीला, त्यामुळे कोणत्याही गोष्टीची कमी तर भासणार नाही, त्यात तिळ मात्र शंका नाही. सागर कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. यस, या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल ठाणेवाडी गावचे एक दमदार व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि उपाध्यक्ष आहेत शिवशक्ती ग्राम विकास मंडळ ठाणेवाडी, सन्माननीय आदरणीय संतोषजी चाळके साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी गणेश गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. यस, शिवशक्ती ग्राम सेवा मंडळ ठाणेवाडी या चे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय संतोषजी चाळके साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव हे जपणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्राची परंपरा आधी प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, त्याचबरोबर आताच या अध्यक्ष चषकादरम्यान या स्पर्धेला थोड्याच वेळात ज्या व्यक्तिमत्वाचा आगमन होणार आहे तो शाहूवाडी तालुक्यातील गरजवंतांचा मशिया म्हणून नावारूपास आलेला हा एक नामवंत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री साहेबांचा शिलेदार आणि तालुक्यातील मुख्यमंत्री साहेबांचा प्रमुख दावेदार सन्माननीय आदरणीय सशेगावचा सुपुत्र आणि सर्व मित्र परिवाराचा परम मित्र आदरणीय आबासाहेब पाटलांचं आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय सुरेश बंडू पाटील साहेब असतील, त्यांच्या समवेत सुभाष कारंडे साहेब असतील, सन्माननीय विद्यमान अध्यक्ष संदीप चाळके सर असतील, त्यांच्या समवेत त्यांची पूर्ण होल टीम आबासाहेबांच्या स्वागतार्थ मात्र आतुरतेने वाट पाहत असताना सुरेश लांबोरे सर असतील, सुहास झोरे साहेबांची एक बारी झालेली आहे. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर करंगुळे संघाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व खेळाडू, गवळेवाडी संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय. भगवान कांबळे आणि संदीप कळंत्रे साहेब आपणासही विनंती आहे, आपल्या सचिन लोहार सर आपण सर्वांनी यायचंय. चला, ताहीर या मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. मंगेश पाटील आपणासही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या आणि जहीर आपल्या पूर्ण टीमला घेऊन आपण या व्यासपीठाच्या डाव्या बाजूस प्लीज. ताहीर, जहीर सर्वांना विनंती करतो आपण या. सागर कोटकर
मंगेश संजय पाटील यांचं खूप कालावधीनंतर या क्रिकेटच्या मैदानावरती शुभागमन होताना खरंच बरं वाटतंय. कारण आम्हाला वाटलं होतं संजय पाटलांचा पोरगा राजकारणात गेला की काय, पाटील आहे जाऊही शकतो,